मी तुम्हाला शब्द देतो, सावलीची काळजी मी अगदी पोटच्या पोरीसारखी घेईन. हो का? याला काय म्हणतात माहितीये का? पदरी पडलं की पवित्र झालं. पण हिम्मत आहे तुमची, हिम्मत आहे तुमच्याकडं. याची अशी दिसणारी पोरगी तुम्ही सून म्हणून करून. फक्त दिसणं म्हणजे सौंदर्य नाही. आणि ही गोष्ट सावलीच्या घरच्या लोकांना समजावून सांगायला लागते यासारखं दुर्दैव नाही. मान्य आहे की आमचा सौंदर्याचा बिझनेस आहे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही श्रीमंत आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला गरिबीची जाण नाही. आम्ही गरिबी बघितली आहे. गरिबी काय असते याची चांगली जाणीव आहे आम्हाला. बघितलं सावली, तुझ्या नशिबात इतकी प्रेमळ माणसं आली आहे. असं म्हणतात ना, चांगल्या माणसांसोबत कायम चांगलंच होतं. तू नको काळजी करूस, समद व्यवस्थित होईल. मी नकळतपणे कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा. येते. काळजी घे. येते. सारंग सर, येते. वहिनी, मॉम या मुलीला कधीच एक्सेप्ट करणार नाही. काय चाललंय हे सगळं? ऐश्वर्या, आता नियतीने हे ठरवलं असेल तर सारंगच्या सुखी संसारासाठी आपल्याला हे लग्न स्वीकारावंच लागेल आता. पण आपण ज्या माणसांवरती विश्वास ठेवतो तीच माणसं आपला विश्वासघात करू शकतात ना. मॉमसाठी खूप मोठा शॉक असणार आहे. मॉम दूर राहिली रे, लोक हसतात आपल्यावरती. मेंदळे कुटुंबामध्ये एका फालतू माणसाने एक मुलगी मॅनेज करून आणली आणि आपल्याला कळलं देखील नाही. मूर्खासारखा त्या माणसावर विश्वास ठेवला आपण. मूर्ख ठरलो आपण. आय स्वेअर, आपण हे सगळं बोलतोय, पण सारंगवर किती प्रेशर आलं असेल याचा विचार केलाय कोणी? येऊ आम्ही आता. रामकृष्ण हरी. साऊ, बाबा, साऊ. पोरीसाठी किती मी झालं तरी बाहेर परकच असत. तिचा नवरा, तिचं सासर हे तिच्यासाठी महत्वाचं असतंय. तेवढ्याला देव मानून संसार कर. बाबा, बाबांनी जे सांगितलं लक्षात ठेवा.
काळजी घे. कसं होणार ग तुझं बाई? चालली बाई तू फायनली चालली. कसं होणार यांच्या घरात तुझं? तुला सकाळी चहा कोण देणार? तुझी सगळी काम कोण करणार ग बाई? मला सांगते. माझ्या नंदेला मी अगदी फुलासारखं जपलं. सांग परत यार ना. ना एवढ्या श्रीमंतीचा अनुभव नाही ग. नाही म्हणजे गाडीच बघ ना त्यांची. घर केवढं मोठं. येऊ का पाठलाग लागेल तुझ्यासोबत? ती बाई आहे ना, तिने नाही का चप्पल चोरलं तुझ्या कानफटात मारली होती. कसा निभाव लागल ग तिच्या समोर. पण मी बघून घे ना तिला. येऊ का सोबत? येऊ का ग सावळे? येऊ का? आज जयंती दादा, आई बाबांची काळजी घे. तू नका काळजी करूस. तू स्वतःची काळजी घे. वहिनी, हा काय ड्रामा सुरू आहे? अशा लोकांशी जोडले गेलोय आपण. आपण हे सगळं बोलतोय पण सारंगवर किती प्रेशर आलं असेल. ऐश्वर्या, आता ते आपले पाहुणे आहेत. हो, काळजी घे अक्के. जो विठ्ठल घे. अप्पू, औषध वेळेवर घेत जा आणि काळजी घे स्वतःची. सारंग, निघायचं?
दोघांना यायला हवे होते ना. का उशीर होतोय ना कोणाच ठाऊक. आले वाटतं. सर देवाऱ्यात औक्षणाचं ताट ठेवलं, पटकन आण. हो जा लवकर या. काय सारंग कुठे आहे? माझ्या सोनूबाई कुठे आहेत? असे काय बघताय? माझा सारंग, माझी सूनबाई कुठे आहेत दोघं? सारंग, औक्षण करायचे बाळा, ये वर ये. सारंग, सुनबाई, मागे का लपताय? या पुढे. ये ग बाई, नको लाजूस. सुनबाई, मला सुनमुख बघायचंय, चेहरा तर दाखवा. लक्ष्मी नारायणाचा जोडा कसा दिसतोय हे बघण्यासाठी माझे डोळे आसुसलेत. सुनबाई, या बाहेर, चेहरा दाखवा. सारंग, हा काय प्रकार आहे? सारंग, काय आहे हे सगळं? बोल. ही काय मस्करी? हा, तुम्ही चेष्टा करताय ना? बोला ना काहीतरी. हे बघा, मला ही अशी मस्करी अजिबात आवडत नाही. सारंग, तुझ्याशी बोलतेय. ही मुलगी इथे काय करते? ही तुझं काम आहे? मला खरं खरं सांग, हे तुझं काम आहे की नाही? मस्करी तू करतोस, पण ही अशी फालतू मस्करी नको रे, मला नाही आवडत, तुला माहितीये. मला राग आला तर महागात पडेल ना मग बघ. म्हणजे सोहम, नील, काय प्रकार आहे मला सांग. तू होतास ना तिथे? हा सगळं काय प्रकार आहे मला सांग. हा राजकुमार, हे दोघं लहान आहेत, तू मोठा आहेस ना, तू होतास ना तिथे लग्नाच्या ठिकाणी. तू मला सांग ना, हा काय प्रकार आहे ते? अस्मी कुठे? सांग ना. लपली आहे ती? अस्मी, अस्मी कुठे? राजकुमार, आपली अस्मी कुठे? ती लपली आहे का? ऐश्वर्या, ऐश्वर्या ऐक ना, अस्मी कुठे गेली? हा,
हे खोटं आहे ना सगळे, प्रँक आहे ना, चालेल मला करा माझ्यावर प्रँक करा, पण हे खोटं आहे ना, मला सांग ना. हा? मला 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 भ्रम होतोय असं म्हण. सासूबाई तुम्ही वेड्या झाल्यात, डोकं फिरलंय तुमचं असं म्हण, मला चालेल. पण म्हणजे तू हे काय? ऐका ना, तुम्ही माझ्याशी आता खरं बोला. आता हे सगळं काय ते मला सांगा तुम्ही. तुम्ही जाताना मला काय प्रॉमिस केलं होतं की तुम्ही सारंगकडे लक्ष द्याल, त्याला एकट्याला सोडणार नाही. मग हे कसं झालं? हा हा काय प्रकार आहे मला सांगा, आत्ताच्या आता सांगा. तिलोत्तमा प्लीज जरा शांत हो आणि खंबीर मनानं ऐक. सांगा ना. हे बघ, ही चेष्टा नाहीये, मस्करी नाहीये. कोणीही तुझ्याबरोबर प्रँक केलेलं नाही. तुझ्या डोळ्यांना आत्ता जे दिसतंय तेच सत्य आहे. ही मुलगी सावली आजपासून, आत्तापासून आपल्या मेहेंदळे कुटुंबाची सून आहे. तिलोत्तमा थांबव. लांब होतो. तुझी हिम्मत कशी होते का माझ्या जवळ यायची? तुझी सावली सुद्धा पडू देणार नाहीये मी माझ्यावर. चल लांब हो. तिलोत्तमा हे बघ, प्लीज तू आज चल. मी कुठेही येणार नाहीये. मी इथेच थांबणार आहे आणि तुम्ही मला इथे आत्ता सांगायचंय हा सगळा काय प्रकार आहे, सांगा मला. सांगा. मॉम, मी सांगते. अस्मिताच्या रूममध्ये नाही. तुम्ही इथे? माझ्या पोरीचं लगीन आहे इथं. चंद्रकांत मेहेंदळे, तुम्ही सगळे गोंधळून गेला असाल ना की आयुष्यात काही गोष्टी अकल्पित घडतात आणि आता त्या मीच घडवल्या आहेत हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, नाही का? मेहेंदळे कुटुंबाच्या लग्नात प्रॉब्लेम होऊच कसा शकतो सर? एक्सक्यूज मी, अशा रंगरूपाची म्हणजे तुम्हाला तिच्या दिसण्याबद्दल काही अडचण आहे का? मला सारंग आणि सावलीचं लग्न मान्य. तू वचन दिलं होतं साईला की काही झालं तरी तू बोल्यावर उभा राहशील.